शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती ही काही केल्या थांबण्याचे डाव घेत नाही. वेगवेगळी कारण देत पक्षाचे पदाधिकारी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत आहेत. त्यामुळे पक्षाची ताकद दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यातच नुकतेच संसदेत मंजूर झालेल्या वक्फ बोर्डाच्या नव्या कायद्याला दिलेल्या पाठिंब्यावरून चक्क पक्षाच्या सोलापूर उपशहर प्रमुखाने उद्धव ठाकरेंचा फोटो पाडून पक्षाच्या भूमिकेचा निषेध केला. तसेच उपशहर प्रमुख पदाचा राजीनामा देखील दिला. वक्फ बोर्डाच्या कायद्यात सुधारणा करत मोदी सरकारने नवा कायदा संसदेत मंजूर केला आहे. त्या कायद्याच्या मतदानावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विरोधकाची भूमिका पार पडत नव्या सुधारणावादी कायद्याला कडाडून विरोध केला होता. शिवसेनेच्या वतीने अरविंद सावंत यांनी लोकसभेत तर संजय राऊत यांनी राज्यसभेत विरोधकाची भूमिका मांडली. दोघांनी संसदेत तडाखेबंद भाषणे करत मोदी सरकारच्या या सुधारणांमधील फोलपणा मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ही भूमिका काही पदाधिकाऱ्यांना रुचली नसल्याचे दिसून येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सोलापूर उपशहर प्रमुख ओंकार चव्हाण यांनी पक्षाची ही भूमिका न पटल्याने पक्षातील पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो असलेला बॅनर फाडून वक्फ कायद्यावरून पक्षाने घेतलेल्या भूमिकेचा निषेध केला. त्यामुळे उपशहर प्रमुख चव्हाण यांच्या भूमिकेमुळे संघटनेतील असंतोष पुन्हा एकदा उफाळून आल्याचे मानले जात आहे. वक्फ कायद्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विरोध केला जात आहे. त्याचा मी पक्षाचा उपशहर प्रमुख म्हणून निषेध करतो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जुन्या वक्फ कायद्याचे समर्थन करून नव्या सुधारणाला विरोध करत आहेत. हिंदूंचे अनेक मंदिरे वक्फच्या नावाखाली लुटली गेली आहेत. अशा कायद्याचा आणि अशा हिंदुत्ववादी नेत्याचा मी निषेध करतो, असे चव्हाण यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेचा विचार न करता मुस्लिम समाजाला पाठिंबा देऊन आपला अजेंडा कायम ठेवला आहे. अशा हिंदुत्ववादी नेत्याचा मी निषेध करतो. पक्षाचा आणि पक्ष नेतृत्वाचा भूमिकेचा निषेध म्हणून मी माझ्या उपशहर प्रमुख पदाचा आणि शिवसेनेचा राजीनामा देत आहे, असेही चव्हाण यांनी जाहीर केले. बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत शिवसेनेचे हिंदुत्व होते. आता ही शिवसेना राहिली नसून मुघल सेना झाली आहे, असाही आरोप सोलापूर उपशहर प्रमुख ओंकार चव्हाण यांनी केला आहे. त्यामुळे वक्फ बोर्डाच्या कायद्याला पाठिंबा देण्यावरून शिवसेनेत मतभेद असल्याचे दिसून येत आहे.